ते थोडी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या लोकांना घेतली पाहिजे की कसं आपण 4 ठिकाणी कचरा फेकत आहे तर ते कसं ते प्रॅक्टिसेस फक्त आता बंद करायला लागणार। आम्ही आमची जबाबदारी करू की आम्ही कलेक्शन करूया दर आता आम्ही त्याच्यावर लक्ष दिलं आहे की रोज ओला कचरा सुका कचरा आम्ही उचलत आहे। त्याच्यानंतर पण आपण बाहेर कशाला हे पिशवी घालत आहे सुका कचरा कसं बायफर्केट करणार आणि ते दृष्टीने आपण अजून पुढे चालणार। मोठा विषय ते आहे की आपण आता कचरा कलेक्ट केलं तर कचरा कलेक्शनच्या नंतर आपण एक चांगलं प्रोजेक्ट सावंतवाडीमध्ये आणूया की आपला कचरा कलेक्शनचे आपल्याला कधी कुठेतरी रिसायकल प्रोडक्ट्सच्या आपल्याला पर्यटन दिसेल किंवा की आपण आता बॉम्बेमध्ये बघितलं असणार की रिसायकल बॅग्स भेटत आहे। ते सगळं प्लास्टिक मेटल सगळ्यांचा रिसायकल करून ते बॅग्स विकत असते। तेच ऑपॉर्च्युनिटी आपण आपले बचत गटांना देऊया करायला की ते कसं आपण एक कचरानं पर्यटनमध्ये कन्वर्ट करू शकते। त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी लोकांशी बोलत आहे काय पद्धतीने प्लांट सावंतवाडीमध्येच रिसायकलिंगचा प्लांट आणू शकते ते आम्ही बघूया आहे आणि काम सुरू केलं आहे। पहिला तर आपण सर्वांना माहिती आहे की आम्ही स्वच्छता हे विषय घेतलं होतं कारण हे माझं शिक्षण पण आहे की आपण आपला घर सफाई साफ ठेवणार स्वच्छ ठेवणार तरच लक्ष्मी येणार। आम्हाला हेच इच्छा आहे की आपल्याकडे सावंतवाडीमध्ये जी आपली सुंदर नगरी आहे खरोखरच एक सुंदर नगरीच्या पद्धतीने राहायला पाहिजे। तर आम्हाला जे पण आम्ही विषय घेतले होते सगळे नगरसेवक सेविकाच्या खूप मदत होती। वॉर्ड वाईज आम्ही स्वच्छता घेतली आहे। आपण बघितलं आहे की नरेंद्र डोंगर आपला मोती तलाव वॉकिंग पार्क आहे बस स्टँड जेव्हा की खूप वर्ष झाले होते की त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नव्हतं ते पद्धतीने आम्ही स्वच्छता सुरू केली आहे। दत्तनगर कॉलनीमध्ये एक मोठा गार्डन होतं ते जंगल झालं होतं तर ते पद्धतीने आम्ही हळूहळू सगळे गार्डन एरियाज टार्गेट करणार आहे।